महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी रुपये। नमस्कार शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर येत आहे। नमो शेतकरी आणि पीएम किसानचे दोन्ही हप्ते एकत्र जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आपण समोर घेऊन आलेला आहोत। राज्य आणि केंद्र सरकारच्या एकत्रित निर्णयामुळे आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून कामासाठी लागणारी भांडवली खर्च भागवण्यास मदत होणार आहे। अनेक दिवसापासून सुरू असलेल्या हप्त्याची प्रतीक्षेची चर्चा आता थांबणार आहे। प्रशासनाने या दोन्ही योजनांच्या वितरणासाठी अधिकृत GR काढला असून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम केली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्र जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या आनंदाचा झटका बसणार आहे। कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे। भौगोलिकदृष्ट्या कठीण असलेल्या या भागात शेतकऱ्यांना वेळेवर मिळणारी ही मदत शेतकामासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल। संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक असल्याची आणि KYC पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून रक्कम जमा होण्यास अडथळा निर्माण न हो। आणि ही गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची आवश्यकता नाही, ही तुम्ही चर्चित केलेली गोष्ट आहे। गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच मोठी गुड न्यूज आहे। अनेक महिन्यापासून लांबणीवर पडलेला हप्ता आता मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सोपे होणार आहे। कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण होऊन सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील। विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यातील कापूस आणि इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे पैसे मोलाचे ठरणार आहे। हो शेतकरी मित्रांनो, आता अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांचे नाव सुद्धा समोर येत आहे। पेरणीपूर्व मशागत आणि खते बियाणे खरेदीसाठी आता शेतकऱ्यांकडे पुरेशी रक्कम उपलब्ध असेल। या दोन्ही हप्ते एकत्र मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक ताण कमी होण्यास मदत ठरेल। याचा जर विचार केला तर यामध्ये लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या हप्त्याची वितरणाची सर्व तयारी केली आहे। शेतकऱ्यांच्या मनात हप्ता कधी येणार ही गोष्ट आणि प्रश्न नेहमी विचारले जातात, ज्यांचे आता निरसन झाले आहे। प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही योजनेची रक्कम थेट DBT द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचायला सुरुवात झालेली आहे। कोकणातील जर विचार केला तर रायगड आणि पालघर जिल्ह्यातील बागायतदार आणि शेतकरी बांधवांसाठी आपल्या बँक खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण एकदा तपासून घ्यावी। पीएम किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे। यामुळे वितरणाच्या कोणत्याही गोंधळ होणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळणार याची खात्री राज्य सरकार करणार आहे। पश्चिम महाराष्ट्र जर विचार केला तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या संधीचा मोठा फायदा मिळणार आहे आणि शेतकरी यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहे आणि आपल्या जवळच्या बँकेशी त्यांनी संपर्क साधावा। सरकारी योजनेचा लाभ घेताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे। या दोन्ही हप्त्याचे एकत्रित वितरणामुळे शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यास थोडी तरी मदत होईल। विदर्भातील विचार केला तर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हप्त्याबाबत कोणतीही अफवाकडे दुर्लक्ष करावे। अधिकृत संकेतस्थळावरूनच आपल्या अर्जाची स्थिती तपासावी। दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होणार असल्याने मोबाईलवर येणाऱ्या मेसेजकडे लक्ष ठेवावे। ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आता विचार अजून केला तर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे शेतीसाठी मिळालेले मोठे बळ आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता ही मोठी रक्कम शेतकऱ्यापर्यंत वाटप होण्याची आता लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ही मेसेज यायला पण सुरुवात होईल। ही गोष्ट सर्वांना माहीतच आहे की होणारी धावपळ आता थांबणार आहे।
शासनाने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांच्या हिताचे असून त्यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर घेऊन आलेला आहो. आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा लाभ मिळणार आहे. हवामानाचे बदल पाहता शेतीचे नियोजन करताना या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना आधार देईल. आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असल्याची खात्री करून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे तातडीने ते तपासून घ्यावे. याबद्दल सुद्धा राज्य सरकारने मोठी सूचना दिलेली आहे. मराठवाड्याचा विचार अजून जर केला तर परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या बँक खात्यातील व्यवहाराची माहिती बँकेकडून अपडेट करून घ्यावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त निर्णयाचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे याची खात्री करावी. यामुळे कोणतेही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या दोन्ही हप्त्याचे जमा होण्याची प्रतीक्षा न करता आपल्या शेतीचे पुढील नियोजन सुरू करावे. शासनाने शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची पारदर्शकता यंत्रणा राबवली आहे. आपल्या कष्टाचे फळ आता एकत्रित स्वरूपात मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला न घाबरता तुम्हाला थेट 4,000 रुपये आता लवकरात लवकर खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.